एक मुलगा होता, त्याचे नाव आहे ना आदित्य. त्याच्या घरी परिस्थिती एक साधा आणि म्हणजे गरीब परिस्थिती होतं, पण त्यांनी नेहमी मनात विचार करायचं की ना मला चांगला नोकरी मिळावं म्हणून. नोकरी मिळाल्यावर मी आणि माझ्या कुटुंबातल्या परिस्थिती सुधारणूक होतात आणि कुटुंबात काही परिस्थिती व्यवस्थित होणार म्हणून त्या मुलाने नेहमी विचार करायचा. एक दिवशी त्या मुलाने ना एका सेवकाकडे जाऊन म्हटलं, असं माझ्या जीवनात नोकरी मिळालं तर माझं पण माझ्या कुटुंबाचं पण परिस्थिती सुधारणूक होणार म्हणून. तेव्हा त्या सेवकाने म्हटलं की तू परमेश्वराकडे जा, मला जसं सांगितलं तसंच परमेश्वराला ना सांगण्यासाठी तू प्रयत्न कर म्हणलं. तेव्हा त्या आदित्य म्हणून त्या मुलाने ना परमेश्वराकडे जाऊन देवाच्या मंदिरात चर्चमध्ये बसून रोज प्रार्थना करायचा प्रारंभ केलं. देवा, तू मला नोकरी दिलं तर मला आणि माझ्या कुटुंबाला पोषण होत असतं आणि चांगला परिस्थिती होणार आहे म्हटल्यावर त्यांनी पहिला दिवस म्हटलं, दुसरा दिवस म्हटलं आणि परत तिसऱ्यांदा ना त्याने त्या मुलाने ना सेवकाकडे गेलं. म्हटलं मी 2 दिवस परमेश्वराला सांगितलं. म्हटल्यावर त्या सेवकाने सांगितलं 2च दिवस सांगू नको, जोपर्यंत तुला नोकरी मिळत नाही तोपर्यंत तू परमेश्वराला सांग म्हटलं. तेव्हा ना त्या मुलाने ना परमेश्वराला रोज सांगण्यासाठी प्रयत्न केलं. एक दिवशी त्यांनी ना सर्व त्याचं शिक्षण झालेलं फाईल घेऊन त्या मुलाने ना एका ठिकाणी नोकरी आहे म्हणून गेलं. गेल्यावर तिथं ज्यांनी जे काही लोकांनी विचारतात प्रश्न, सर्व त्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर दिलं आणि बाहेर आल्यावर त्यांच्या बरोबर असलेल्या व्यक्तीने सांगितलं, बाळा तुला ना नोकरी नाही मिळालं म्हणलं. नोकरी नाही मिळाला त्याला. त्या दिवशी त्यांनी घरी आलं आणि ना परमेश्वरासमोर बसलं. देवा, मी तुला सांगितलं की मला नोकरी द्या, कारण की माझ्या परिस्थिती सुधारणूक होतात म्हणून, पण मी प्रयत्न केलो, आज मला नोकरी मिळाला नाही. परत दुसऱ्या दिवशी तसंच प्रार्थना केलं आणि एक 4-5 दिवसांनी ना एका ठिकाणी नोकरी आहे म्हणून त्या मुलाचं, त्या आदित्य म्हणून व्यक्तीचं ना मित्राने सांगितलं की इथं नोकरी आहे. तेव्हा त्यांनी फाईल घेऊन तिथं गेलं. नेहमीप्रमाणे व्यवस्थित तयारी झालं. जे जे प्रश्न विचारणार ते सर्व प्रश्नाला उत्तर तयार करून घेतलं आणि देवाला म्हटलं, देवा आता मला नोकरी द्या म्हणून. त्यांनी गेलं आणि त्यांच्या समोर आहे ना त्यांनी फाईल ठेवलं आणि लोकांनी 1-2 प्रश्न विचारल्यावर त्यांनी व्यवस्थित आणि एक शुद्ध भाषामध्ये आणि एक पद्धतीने ना प्रश्नाला उत्तर देत गेलं. समोर बसलेल्या लोकांनी ना त्याला बघून आश्चर्य झालं. त्याला म्हटलं, तू व्यवस्थित शब्द बोलत आहे आणि शुद्ध शब्द बोलत आहे आणि एवढं छान ना तू राहण्याची ना तो ना इथं प्रयत्न केलं, हे सर्व कसं शिकून घेतलं म्हणलं तर आहे ना. त्यांनी म्हटलं, मी नेहमी ना देवाचं वचन ऐकतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थना करणारा व्यक्ती आहे म्हटल्यावर आहे ना ते लोक ठीक आहे म्हणलं त्यांनी आणि ना त्यांना घरी पाठवलं. त्यांनी घरी येत असताना बसमध्ये बसून आहे ना विचार केला, आज मला नोकरी मिळणार नाही, आता पण नोकरी मिळणार नाही. आणि त्या दिवस गेलं. दुसरा दिवस पण तसंच आहे ना निराशमध्ये गेला. तिसऱ्या दिवशी आहे ना त्याच्या घरी आहे ना एक पत्र आलं, तुला नोकरी मिळालेला आहे आणि आजच दिवस तू येऊन आहे ना जॉईन हो म्हणलं त्याने. हालेलुया. तेव्हा त्यांनी परमेश्वरासमोर जाऊन त्या मुलाने ना देवाचं ना महिमा केलं. देवा, तू मला दिलेलं ना जे काही नोकरी आहे ते सर्व तुला महिमाने गौरव करत मी तुझं आभार व्यक्त करतो म्हणून देवाचं वचन स्तोत्र संहिता 90 अध्यायामध्ये 17 वचन याप्रमाणे आपल्याला शिकवतात की परमेश्वर जो आमचा देव त्याच्या प्रसाद आम्हावर हो, आमची आजचे काम आम्हासाठी सिद्धीसने, आमचे आजचे काम सिद्धीसने. हालेलुया. म्हणजे ना इथं परमेश्वराची प्रार्थना असं आहे की देवाची कृपा, त्याचे प्रसाद आमच्यावर हो, आमची काम आहे ना आमच्या हाताचं काम पूर्ण व्हायला पाहिजे. हालेलुया. म्हणून देवाने ना तुम्ही जे काही परमेश्वरासमोर
समोर तुमचं आताचं काम ना आशीर्वादित व्हावं म्हणून तुम्ही प्रार्थना करत आहे. परमेश्वर म्हटलं आज येशू ख्रिस्त नावामध्ये तुमचं जीवनात येशाच्या अभिषेक म्हणजे सक्सेस अनॉइंटिंगनी परमेश्वराने ना आज तुमच्या जीवनात अभिषेक करत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराच्या वचनानुसार जेव्हा पाहतो आपलं जीवन आहे ना येशू ख्रिस्त नावामध्ये ना आपण एक आशीर्वादाचं जीवन आणि सक्सेस होण्यासाठी येशू ख्रिस्त नावामध्ये सक्सेस होण्यासाठी जसं त्या आदित्य म्हणून आहे ना त्या मुलांनी परमेश्वरावर विश्वास ठेवून रोज ना परमेश्वरासमोर प्रार्थना केलं. परमेश्वर म्हणतात तुम्ही पण परमेश्वरावर विश्वास ठेवून जेव्हा परमेश्वरासमोर तुम्ही प्रार्थना करणार आहे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त नावामध्ये ना आशीर्वाद आणि तुमचं जीवन सक्सेस करणार. हालेलुया. पण आजपर्यंत आहे ना अनेक लोकांनी ना स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःच्या विचाराने ना अनेक गोष्टीमध्ये प्रयत्न करत असतात. आपण पाहत असतो की समाजामध्ये ना स्वतःहून कष्ट करून स्वतःच्या जीवनावर विश्वास ठेवून स्वतःच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक वेळा प्रयत्न करत असतात. पण जेव्हा त्यांनी फेल होत असतात की ना त्यांनी तेव्हा त्यांच्या मन निराश होत असतं. जेव्हा निराश झाल्यावर त्या लोकांनी ना डिप्रेशनमध्ये जाणार. डिप्रेशनमध्ये जाऊन नाही ना ते लोक अनेक वाईट विचार येत असताना वाईट व्यसनाकडे वळणार ते लोक. पण परमेश्वर म्हणतात की ना जेव्हा तुम्ही ना देवाकडे आला ते आदित्य म्हणून त्या मुलांनी ना ताबडतोब परमेश्वराच्या सेवकाकडे जाऊन त्यांना म्हटलं की याप्रमाणे मला नोकरी मिळाला तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं परिस्थिती सुधारणार आहे. म्हटल्यावर सेवकाने एकच सांगितलं त्याला की तू ना रोज प्रार्थना कर. जेव्हा त्याने रोज परमेश्वराला प्रार्थना केलं जेव्हा त्याने त्या इंटरव्ह्यू देण्यासाठी त्याने प्रयत्न केलं यश मिळालं नव्हतं. पण नंतर ना काय त्यांनी परत परमेश्वरावर विश्वास ठेवून प्रार्थना केलं. देवावर विश्वास ठेवा म्हणतात. पहिला ना प्रत्येक व्यक्तीना देवावर विश्वास ठेवा. नीतिसूत्रे 3 अध्याय 5 आणि 6 मध्ये जेव्हा आपण पाहतो तू आपल्या अगदी मनापासून देवावर भाव ठेव. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. परमेश्वरावर विश्वास ठेवा म्हण. परमेश्वरावर जेव्हा विश्वास ठेवणार तेव्हा ना आपल्या जीवनात आहे ना परमेश्वराचे कार्य होत असतात. म्हणून देवाचं वचन सांगितल्याप्रमाणे तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या विचारावर तुम्ही आधार राहू नका. अनेक वेळा आपल्या स्वतःच्या विचारावर आपण आधार राहू नये ना आपलं विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत असतो पण आहे ना तेव्हा फेल होतो आपण. परमेश्वर म्हणतात की येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्ही देवावर विश्वास ठेवून देवाचं वचन सांगितल्याप्रमाणे तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तो तुझा मार्गदर्शक म्हणजे तू जीवनामध्ये कसं चालायला पाहिजे. तुला कुठला नोकरी मिळणार आहे. तुझं जीवन कसं आशीर्वादित होणार. तू कुठलं काम करू शकतो. असं अनेक विषयावर आहे ना परमेश्वराने ना आपल्याला मार्गदर्शन करत असतात. मनात आलेल्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा परमेश्वराला प्रार्थना करून त्याच्या मार्गदर्शनामध्ये चाला म्हणतात परमेश्वराने. हालेलुया. जेव्हा तू परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याचे मार्गदर्शन घेऊन त्याच्या वचनानुसार तुझं जीवन प्रारंभ केलं येशू ख्रिस्त नावामध्ये तुझं जीवनात सक्सेस अभिषेकाने भरून परमेश्वर येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे देवाचं वचन सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना परमेश्वराची मार्गदर्शनाची गरज असते. हालेलुया. परमेश्वराचे मार्गदर्शन कधी भेटतात आपल्याला. आपण प्रार्थना करावा. प्रार्थना केल्यावरच आहे ना आपल्याला परमेश्वराचे मार्गदर्शन मिळतं. एक प्रार्थना, 2 परमेश्वराची वचन ऐका.
लोक समजून घेत असतात की आपल्याकडं आहे ना पैसे राहिलं तरच आहे ना आपलं जीवन आशीर्वाद झालं आणि सक्सेस झाला असं समजून घेत असतात. नाही, पैसे असलं तरच होतात, कधी पण समजून घेऊ नका. परमेश्वराच्या ना आशीर्वाद अनेक विषयावर असतात. जीवन सक्सेस म्हणलं तर आहे ना अनेक गोष्टीमध्ये आहे. पैसे आहे म्हणून काय पण होतात म्हणलं तर ते चुकीचं विचार. आपल्याला परमेश्वर आहे ना ज्ञान देत असतात, बुद्धी देत असतात, आपल्याला संयम राहण्याची शिकवतात परमेश्वराने, आपल्याला ना मार्गदर्शन करत असतात परमेश्वराने. पैशाचं यशाकडे नेणार म्हणलं तर, पैशाचं ना सक्सेसकडे नेणार म्हणलं तर ते कधी पण होणार नाही. म्हणून परमेश्वर म्हणतात की माझं मार्गदर्शन मध्ये तुम्ही चाला. मग देवाचं मार्गदर्शन कसं मिळतं तर देवाचं ज्ञानाच्या द्वारे. देवाचं ज्ञान कसं मिळतं म्हणलं तर आपण देवाचं वचन ऐकायला पाहिजे आणि देवाचं वचन वाचन करायला पाहिजे. हालेलुया. देवाचं वचन ऐकणं आणि वाचन केल्यावर आपण जेव्हा प्रार्थना करतो परमेश्वर आपल्याला येशू ख्रिस्त नावामध्ये आपलं जीवन आहे ना आशीर्वादामध्ये नेणार आहे. हालेलुया. आपल्यामध्ये प्रेम राहिलं पाहिजे, देवाचं वचन ऐकून ज्ञान प्राप्त करून घ्यायला पाहिजे. आपण आहे ना सहनशीलतामध्ये राहायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणून देवाची वचन आपल्याला याप्रमाणे शिकवतात की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्पष्ट राहायला पाहिजे, आपल्याला स्पष्ट राहायला पाहिजे. काही लोकांचे ना स्पष्ट राहत नाही, त्यांचे विचार स्पष्ट राहत नाही. त्यांनी ताबडतोब आहे ना आता एखादं काम चालू करतात, हे बंद करतात, परत दुसरं काम चालू करतात. आता हे बंद करतात, परत तिसरं नाही. परमेश्वर म्हणतात तसं तू करू नको. परमेश्वराची म्हणणं काय, तू स्पष्ट राहायला पाहिजे, एकच विषय तुझ्या मनामध्ये राहायला पाहिजे आणि त्याच गोष्टीकडे आहे ना तू येशू ख्रिस्त नावामध्ये प्रार्थना केल्यावर तुझं जीवनात आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून परमेश्वराची ना वचन हबक्कू पुस्तक मध्ये ना 2 अध्याय 2 वचन आहे ना स्पष्ट शिकवतात आपल्याला. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की आज दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर टळक लिही, म्हणजे कोणीही ते वाचून दावत सुटावे. हालेलुया. आपल्या पायावर उभा राहिला, किल्ल्यावर पहारा करीन, तो मज बरोबर काही बोलेल आणि माझ्या घराण्याविषयी त्यास मला काही उत्तर देता येईल ते मी पाहिन. मग परमेश्वराने मला उत्तर दिले की हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर तलक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून दावत सुटावे, कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे. तो फसवायचं नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लावायचं नाही. परमेश्वराची वचन म्हणजे काय म्हणलं, एकच शब्दामध्ये समजून घेतलं तर परमेश्वराचे वचन दुसऱ्यामध्ये स्पष्ट म्हणतात की आज दृष्टांत लिहून काढ, पाट्यावर टळक लिही, म्हणजे टळक म्हणजे स्थिर, एकच. परत 2-4 तिथं तयार करू नको म्हणलं परमेश्वराने. मग आपण काय करतो, एकच निर्णय घेत नाही, आपण व्यवस्थित एक निर्णय घेऊन देवा या नोकरी मला मिळू दे, देवा हे सर्व गोष्टी मला आशीर्वाद होऊ दे, आपण असं म्हणत नाही. म्हणून स्पष्ट ध्येय ठेवा म्हणलं परमेश्वराने. आपण आहे ना कष्ट करायला पाहिजे, मेहनत आणि शिस्त राहायला पाहिजे. माणूस आहे ना शिस्त राहायला पाहिजे, कष्ट पण राहायला पाहिजे आणि शिस्त. परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे तुम्ही कुठल्याही गोष्टी मेहनत म्हणजे कष्ट करा आणि शिस्त ठेवा. वचन परमेश्वराचे सांगतात की नीतिसूत्रे 22 अध्याय 29 वचन याप्रमाणे शिकवतात, आपल्या धंद्यात चपल असं कोणी तुला दिसतो काय, त्याचे स्थान राजासमोर आहे, अलकट लोकांसमोर नाही. आपल्या धंद्यात चपल असं कोणी तुला दिसतो काय, त्याचे स्थान राजासमोर आहे. व्यवस्थित निर्णय घेतलेल्या लोकांचे स्थान कुठं राहणार, परमेश्वरासमोर उंच स्थानासमोर राहणार आहे. हालेलुया. तुझं स्थान कुठं आहे आता, परमेश्वरासमोर. मोठमोठ्या लोकांसमोर तुझं स्थान असतं. तुझं स्थान कुठं आहे म्हणलं तर तुझं स्थान किती छान, एवढं छान शिक्षण झालं तुला आणि तू छान शिकलं, एक मनामध्ये एक निर्णय घेऊन
आणि व्यवस्थित परमेश्वराला तुला प्रार्थना केल्यावर परमेश्वर काय म्हणतात, मी याप्रमाणे तुला आशीर्वादित करतो की तुझं स्थान आहे ना अनेक मोठ्या लोकांसोबत तुला उभा करणारा परमेश्वर मीच आहे म्हणलं. हालेलुया. परमेश्वर तुला उंच स्थानामध्ये नेणार. तू जेव्हा ना कष्ट करून आहे ना, जेव्हा शिस्तमध्ये राहतो तेव्हा तुझं स्थान राहणार एका ठिकाणी. म्हणून परमेश्वर म्हटलं की ना, तू अडचणीमधून आहे ना काही गोष्टी शिका. जेव्हा अडचण असतात तेव्हा काही गोष्टी तुम्ही शिका म्हणतात परमेश्वराने. पण आपण अडचणमध्ये निराश होतो, पण परमेश्वर म्हणतात त्याच्यातून तुम्ही शिकत राहावा. जेव्हा तुम्हाला परीक्षा होत असताना तुम्ही त्याच्यातून शिका म्हणलं. तुम्ही काय कष्ट तुमच्या जीवनात आल्यावर तुम्ही त्याच्यातून शिका म्हणलं. आणि जेव्हा तुमचं जीवन निराश झालं त्याच्यातून पण तुम्ही शिका. पण परमेश्वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही निराश होऊ नका म्हणतात. पण जीवनावर काय होतो, आपण अनेक वेळा निराश होतो. नको रे बाबा जीवन म्हणून. पण निराश होण्यापेक्षा शिकायचं, काही गोष्टी शिकायचं. म्हणून परमेश्वराचे वचन म्हणतात, रोमकारास पत्र 5वा अध्याय 3 आणि 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे असे केवळ नाही तर संकटातही जयच तो करू. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम धीर होतो. धीराचा परिणाम कसाला लागणे, कसाला लागण्याचा परिणाम आशा. आशा मनोभंग करत नाही. हालेलुया. आपण आहे ना संकटातून आहे ना आपण बाहेर पडतो. परमेश्वर म्हटलं त्याच्यातून शिका, तुम्ही बाहेर पडणार. म्हणून परमेश्वराचे वचन म्हणलं असे केवळ नाही तर संकटातही तुम्ही काय करा, निराशमध्ये न राहता जयच तो करू. कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाचा परिणाम आपल्याला धीर देणारा परमेश्वर आपल्या सोबत आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटलं तुम्ही कुठल्याही संकटामध्ये तुम्ही निराश न होता येशू ख्रिस्त नावामध्ये परमेश्वर म्हटल्याप्रमाणे धैर्याने राहावा. आणि काही गोष्टी त्याच्यातून तुम्ही शिका म्हणलं. देवाला प्रथम स्थान द्या म्हणलं परमेश्वर. देवाला प्रथम स्थान द्या. मत्ती शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 33 वचन. तर प्रथम तुम्ही त्याची राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची कटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. प्रथम त्यांचे राज्य व त्यांची धार्मिकता मिळवण्याची कटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील. देवाला जेव्हा आपण प्रथम स्थान दिलं तेव्हा परमेश्वर वचनानुसार आपल्याला सर्व आशीर्वाद आपल्या जीवनात मिळत असतात. म्हणून आपण पहिला प्रारंभ देवाचं जेव्हा गौरव करतो, जेव्हा देवाचा महिमा करतो, देवाचं आपण आहे ना पहिला प्रथम स्थानमध्ये ठेवतो, तेव्हा देवाने आपल्याला सर्व गोष्टीमध्ये तुमच्या मनामध्ये असलेल्या ना सर्व आशीर्वाद येशू ख्रिस्त नावामध्ये तुम्हाला पूर्ण होणार आहे. म्हणून तुमचं जीवन आहे ना सक्सेस होण्यासाठी परमेश्वरांनी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलं. आता इथपर्यंत तुमच्या मनाने तुम्ही आला नाही किंवा मी सांगितलं म्हणून तुम्ही आला नाही. परमेश्वरांनी तुम्हाला या जगामध्ये निवडून इथपर्यंत यासाठी आणलेलं आहे की परमेश्वर म्हणतात तुम्ही मला जेव्हा प्रथम स्थान दिल्यावर मी तुम्हाला सर्व विषयामध्ये आशीर्वादितच करणार आहे. मी तुम्हाला चांगलं लोकांसमोर उभा करतो म्हणलं परमेश्वराने. चांगलं मोठं स्थान देणार आहे म्हटलं. तुम्हाला दिलेला आशीर्वादाचा मार्ग तुम्ही निवडा आणि उंच स्थानापर्यंत जाण्याची तुम्ही आशा तुमच्या मनामध्ये नेहमी असू द्या. परमेश्वर आज सक्सेस अभिषेक तुमच्यावर राहणार आहे. सर्वजण डोळे बंद करा. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. सक्सेस अनॉइंटिंग तुझ्या लेकरांना प्राप्त होत असताना त्यांचे जीवन सक्सेस कर. अभिषेकाने भर, पवित्र आत्म्याने भर, सामर्थ्याने भर, शक्तीने भर आणि त्यांच्यावर असलेले पाप काढून टाक, शाप काढून टाक, दुष्ट आत्मा काढून टाक. सर्वांना सक्सेस अनॉइंटिंग आजचा दिवस मिळत असताना तुला महिमानी गौरव होऊ दे म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.